काँग्रेसने तुमची उमेदवारी जाहीर केली होती आणि आज तुम्ही MIM मध्ये पक्ष प्रवेश केलाय, अशी काय नेमकी जाधवने राजकीय गणित बदलली? राजकीय गणित नव्हती, फक्त माझ्या मनात एक खदखद होती. कारण मला ज्यावेळेस इंटरव्ह्यूला बोलवलं गेलं, मी म्हणजे कुठला पक्ष बघितला नाही, पण ताईंच्या खातीर मी आमच्या प्रणितीताई शिंदे यांच्या खातीर मी गेले होते आणि चेतन भाऊ एलगुलार सर असतील यांच्याशी माझं बोलणं देखील झालं होतं. तरी देखील मला त्या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आले. त्यासाठी मी एवढी सिनियर असताना सुद्धा मला त्या ठिकाणी माझ्यावर विश्वास ठेवला गेला नाही. यासाठी मी आज MIM पक्षात प्रवेश झाले. परंतु सगळी डिटेल्स मी तुम्हाला 4 वाजता प्रेस करून शेअर झाला म्हणून तुम्ही डायरेक्ट इगो हार्ट हा प्रत्येक वेळेस झालेला आहे माझा. प्रत्येक वेळेस इगो हार्ट होतच गेलाय, तरी पण मी फसवत होते तो माझा जो इगो. पण आज मी क्लिअर झालेला आहे. तुमच्या निष्ठेचं फळ नाही काँग्रेसने दिलं होतं, तुम्हाला उमेदवारी जाहीर केली. तिकीट देणं त्यांना गरजेचं होतं, कारण त्या ठिकाणी दुसरा ऑप्शन त्यांना नव्हता. आणि लॉयल्टी म्हणजे फक्त तुम्ही तिकीट देणं महत्वाचं नाही, पण त्या ठिकाणी तुम्हाला एक सेल्फ रिस्पेक्ट असली पाहिजे. कुठलाही नेता असू दे, स्वतः सेल्फ रिस्पेक्ट ठेवूनच तो आपल्या पक्षामध्ये काम करत असतो. आणि मला सेल्फ रिस्पेक्ट खूप महत्वाची आहे माझी. मला सेल्फ रिस्पेक्ट MIM आश्वासन दिलेलं आहे आणि नक्कीच बघू आता 4 वाजता मी तुम्हाला क्लिअर करेन. त्यांनी माझ्या आयडियोलॉजीवर मला त्यांनी एक्सेप्ट केलं, म्हणजे त्यांनी मला सन्मानाची वागणूक दिलेली आहे. नाही करत होते, तिथे पण ऍक्सेप्ट करत होते, पण आता मला सेक्युलर हा माणूस दिसण्याने ऍक्ट तुम्ही ऍक्शन कसं करता, तुमचं बिहेव कसं, त्याच्यावर तुमचं सेक्युलरिझम डिपेंड असतं. तुम्ही पक्ष बदलला म्हणून सेक्युलर होतं असं नाहीये. माणूस हा माणूसच असतो आणि इन्सानियत हा माझा धर्म आहे आणि सगळे लोक मला मदत करतील.